हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आला पुन्हा सुट्टीचा दिवस, शुक्रवार. मग आता काय करायचं स्पेशल म्हणून आज फिश करी आणि फिश फ्रायचा बेत होता मस्तपैकी. तर मग चला करूया सुरू. तर मग मी फिश घेतले, त्यामध्ये थोडेसे ज्वारीचे पीठ टाकून चांगले चोळून फिश मस्तपैकी धुवून घेतले. 5-6 वेळा छानपैकी धुवून घेतले. थोडेसे गरम पाण्याने सुद्धा धुतले म्हणजे वास राहत नाही. आणि करीसाठी आणि फ्रायसाठी वेगळे केले. जे करीसाठी केले होते त्याच्यामध्ये हळद, धने-जिरं पावडर, तिखट, मिरची पावडर, गरम मसाला आणि करी मसाला टाकून छानपैकी मिक्स करून एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून दिले. नंतर आपण जे फ्रायसाठी घेतले होते त्यामध्ये सुद्धा धने-जिरं पावडर, तिखट, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, हळद आणि जो आलं लसणाची पेस्ट आणि फिश फ्राय मसाला टाकून मस्तपैकी तेल वगैरे टाकून त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतले. नंतर हे मिक्स केलेलं जे मसाला होता तो सर्व फिशला छानपैकी चारी बाजूनी लावून घेतले आणि हे पण एक 15 ते 20 मिनटासाठी झाकून फ्रीजमध्ये ठेवून दिले. तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेतली. खोबरं, कोथिंबीर, टमॅटो, कांदा बारीक चिरून घेतला. धने-जिरं पावडर, धने-जिरं घेतलं आणि थोड्याशा तेलामध्ये धने-जिरं आणि खोबरं छानपैकी परतून घेतलं. खोबरं परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदासुद्धा छानपैकी परतून घेतला. मग त्यामध्ये टमॅटो घातले, थोडीशी कोथिंबीर घातली आणि मसाला एकदम बारीक छानपैकी वाटून घेतला. आणि नंतर मग एक पातेलं घेतलं, त्यामध्ये थोडंसं जास्त तेल घातलं. फ्रायसाठी थोडंसं जास्त तेल वापरावे. नंतर आपण जे फ्रायसाठी फिश हे करून साईडला ठेवलेले होते ते फिश रव्यामध्ये छानपैकी घोळून गरम तेलामध्ये सोडावे आणि आलटून पालटून हे दोन्ही पण बाजूनी मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यावे. हे फिश एकदम मस्त लागतात, चव लागतात आणि कमी सामानामध्ये एकदम टेस्टी फिश लागतात, खूप छान लागतात. नंतर ते जे तेल होतं ते तेल गाळून घेतलं आणि त्याच तेलामध्ये जो आपण वाटलेला मसाला होता तो मसाला छानपैकी परतून घेतला आणि झाकण लावून एक 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती परतल्यानंतर आपण जे साईडला काढून ठेवले होते करीसाठी फिश, त्याला ऑलरेडी मसाला लावला होता म्हणून पूर्ण मसाला नाही टाकायचा आणि ते छान मसाल्यामध्ये छानपैकी परतून घेतले, पूर्ण हे करून घेतलं. आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे रश्श्याची तेवढं गरम पाणी घातलं आणि छानपैकी उकळी आली. बघा किती छानपैकी रस्सा आपला तयार झाला का नाही. ही भाजी खूप चविष्ट लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. फिश फ्राय विथ करी कसा वाटला नक्की सांगा.